गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मनोज जरांगे यांच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले। बहुजन समाजाचं नेतृत्व म्हणून बावनकुळे पुढे येत असून मागील 1.5 वर्षात महसूल विभागाच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतल्याचं भोयर यांनी स्पष्ट केलं। लोकहिताची निर्णय घेणाऱ्या नेत्यांबाबत खालच्या पातळीवरचे अपशब्द भाजप खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। मी बी काहीतरी असन भाऊ बावनकुळे दिसतो वेगळा कसला करून असा शिल्पचित केल्यासारखं वेगळा दिसतो भोंगा। हडप्पा संस्कृती नाही कधी एक गेंडा स्वामी आमका स्वामी डुक्कर जाणार तो आहे तू अटक करायला कोण येणार तू नुसतं ई मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत ईडीचं भेव वाटत आमच्याचं भेव वाटतं माझ्याजवळ काय घंटे आहे ईडीला भिडीला तू नुसतं पडून येईन तू अटक करून दाखव मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय त्यांना एक माझा आला यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे आपलं कोणी काही करीत नाही बहुमताने आलो त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं। चंद्रशेखरजी बावनकुळे हे महाराष्ट्रातलं बहुजन समाजातलं एक मोठं नेतृत्व समोर त्या ठिकाणी येत आहेत आणि आपण बघितलं की मागच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या हिताकरिता अनेक शासन निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून त्यांनी काढले। अशा वेळेस इतके चांगले लोकहितार्थ निर्णय घेणाऱ्या नेत्याला कुठेतरी अडचणीत आणण्याकरिता अशा पद्धतीचे चुकीचे अपशब्द वापरून निश्चितपणे आपलं काही म्हणणं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी मांडावं, परंतु कुणाहीबद्दल इतक्या खालच्या स्तरावर अपशब्द वापरणे हे कदापि भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। कोणी काहीही फीडिंग केलं तरी देखील आपण त्या ठिकाणी सत्सद विवेक बुद्धीनं विचार करून योग्य त्या शब्दामध्ये त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली पाहिजे।